श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघी गणेश जयंती 22 जानेवारी गुरुवारी येत आहे. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते. श्री गणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते. गणपती, विघ्नहर्ता, विनायक आणि एकदंत अशा वेगवेगळ्या नावाने श्री गणेशाला ओळखले जाते. त्यात गणेशाचे आगमन प्रत्येकाच्या घरोघरी होणार असून भाविक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ही मुख्य गणेश चतुर्थी असते, तर माघ महिन्यातील चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून याला गणेश जयंती म्हणतात. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा, आराधना आणि व्रत केले जाते, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात. भाद्रपद चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य असतो, तर माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो. माघी गणेश जयंतीला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला होता. भाद्रपद चतुर्थीला गणपती पाहुणा म्हणून येतो, तर माघ चतुर्थीला त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी गणपतीचे तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असतात. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आज माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणपतीला अर्पण करावी. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, संकट, अडचण दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. ते मेहनत तर करतात, कष्ट तर करतात, पण त्यांच्या कष्टाला नशिबाची साथही मिळत नाही. जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील, चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण होत असतील, तर या प्रकारच्या समस्या का उद्भवतात, तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये की आपल्या मुलांमध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचा दुष्प्रभाव असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये उद्भवत असतात. आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळणार आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा उपाय आपण आज दिवसभरामध्ये कधीही करू शकतात. हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे. जेव्हा आपण हा उपाय करणार ते आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा बाजूला बसवायचं आहे. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. तर या उपायाकरता आपल्याला लवंगा ह्या लागणार. तर आपल्याला 2 लवंगा ज्या आहेत त्या घ्यायच्या. ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात.
आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर एक मुलाच्या हातामध्ये तुम्हाला 2 लवंगा ह्या द्यायच्यात. आता तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांच्या हातामध्ये वेगवेगळ्या 2 लवंगा ह्या आपल्याला द्यायच्या आहेत आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असेल. आता जर तुमच्या मुलांना लिहिता वाचता येत असेल तर मुलांना म्हणायला सांगा. त्याचासुद्धा त्यांना खूपच जास्त फायदा हा मिळणार आहे. त्याचबरोबर 108 वेळा आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा जपसुद्धा करायचा. या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. आता या लवंगा ज्या आहेत या सेवा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्या मुलांना अर्पण करायला लावायचे. त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करून घ्यायची आहे. आता काही वेळाकरता ह्या लवंगा जे आहेत ते आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचे. त्यानंतर तिकडनं त्या लवंगा उचलायच्यात आणि या लवंगा जे आहेत ते आपल्या मुलांना आपल्याला खायला द्यायचे आहेत. आता तुमची मुलं मोठी असतील तर डायरेक्ट त्यांना खायला द्या किंवा चहा बनवा आणि त्याच्यामध्ये या लवंगांची पावडर टाका आणि तुम्ही तो चहा प्यायला दिला तरीही चालणार आहे. पण आता तुमची मुलं लहान आहेत, ते डायरेक्ट खाऊ शकत नसतील तर एखादा गोडाचा पदार्थ बनवा आणि त्यामध्ये या लवंगाची पावडर बनवून टाकायची आहे आणि मुलांना गणपती बाप्पांचा आशीर्वाद, गणपती बाप्पांचा प्रसाद म्हणून हा खायला द्यायचा आहे. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या मध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत ते दूर होतात आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला लागेल. ते नोकरी व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं. कारण गणेश जयंतीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त गणेश तत्व हे कार्यरत असतं आणि जेव्हा आपण हा उपाय गणपती बाप्पांसमोर बसून करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं, केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.